पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. धीरेंद्र शास्त्रींविरोधात गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी. जळगाव जामोदमध्ये काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक व चुकीचा इतिहास सांगून बदनामी करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर महाराष्ट्र बंदी करून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात जळगाव जामोद काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच धीरेंद्र शास्त्री यांनी ज्यावेळी महाराजांविषयी अपमानजनक वक्तव्य केलं त्यावेळी तिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत हे हजर होते. पण त्यांनी त्याविषयी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कोणतीही टीका टिप्पणी न करता एक प्रकारे त्यांच्या वक्तव्याला दुजारा देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचा पण निषेध यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वर्ग असेल या सर्वांना हवे असं स्वराज्य निर्माण केलं. अशा राजांबद्दल गतकाळामध्ये ज्या काही आपण पाहतो आहे की RSSच्या ज्या व्ह्यूज असतील किंवा त्यांना मानणारे हे जे काही बोंधू साधू आहेत यांचं वक्तव्य आम्ही त्याचा सर्वजण निषेध करतो आहे. खरं तर या महाराजांनी आपला जो महाराष्ट्राचा इतिहास ज्याचा सर्वांना स्वाभिमान आहे, अभिमान आहे, तो इतिहास बदलण्याचं षडयंत्र यांचं आहे आणि सातत्यानं यांच्या अनेक कार्यक्रमातून हे आपल्याला दिसून आलेलं आहे. मागील काळात त्यांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. या गोष्टीचा सुद्धा आवर्जून निषेध करणे जरुरीचे आहे. म्हणून या बागेश्वर हिंदू महाराजला महाराष्ट्रात यापुढे कुठेही तो कार्यक्रम करू देऊ नये, महाराष्ट्र बंदी घालावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच कॉम्रेड पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे हे 1988 साली प्रकाशित झालेले आहे आणि त्यावेळीच त्या पुस्तकावर ह्या शीर्षकाविषयी जे काही वाद उपस्थित होते त्याचा कोर्टातून निकाल लागल्यानंतर ते पुस्तक प्रकाशित झालं आणि राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये या पुस्तकाचं वाचन होत आहे.